नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अहमद शेख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. पाहूयात त्याचं हे वृत्त. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातील शाळांमधील तसेच विविध भागातील विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते. अतिशय उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याचं हे सविस्तर वृत्त. बाया कर्वे वसतिगृह आणि मैत्रीय वसतिगृह येथे हर घर तिरंगा ही संकल्पना दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या 3 दिवसात राबवण्यात आली. नागपंचमी निमित्त वसतिगृहामध्ये मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलींनी एकत्र बसून स्वतःच्या व मैत्रिणींच्या हातावर उत्कृष्टपणे मेहंदीचे रेखाटन केले. समजून घेऊया प्रेम, आकर्षण आणि मैत्री या विषयावरती स्मिताताई कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. स्मिता कुलकर्णी ह्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ समुपदेशक आहेत. संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेत रानभाज्या उत्सव अतिशय उत्साहात पार पडला. पाहूयात त्याच्याविषयीचे हे खास वृत्त. जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला महर्षी कर्वे आश्रमशाळेत वनभाजी महोत्सव पार पडला. या कार्यक्रमास उद्योजक व रानभाजी जाणकार श्री शंकर नाना शिंदे, निर्मलाताई गायकवाड, ज्योतिताई भोईर हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांच्या सहभागातून हा महोत्सव उत्साहात पार पडला. एकूण 11 भाज्यांचे संकलन करून मुलींनीच या भाज्या स्वच्छता, चिरणे, शिजवणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्वादिष्ट भाज्या व कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. सातारा येथील कन्या शाळेत विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याचं सविस्तर वृत्त. शाळेत अवयवदान दिन साजरा करण्यात आला. अवयवदानाबाबत जनजागृती करणारे पोस्टर्स विद्यार्थिनींनी बनवले होते. त्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराजे मेडिकल कॉलेज साताराचे डीन डॉक्टर रवींद्रनाथ चव्हाण यांनी केले. ग्रंथालय विभागातर्फे डॉक्टर SR रंगनाथन जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये इयत्ता 5वी ते 7वी साठी चित्र पाहून गोष्ट पूर्ण करण्याची स्पर्धा, इयत्ता 8वी ते 10वी साठी पावसावर आधारित कविता वाचन स्पर्धा, इयत्ता 11वी साठी नाट्य अभिवाचन स्पर्धा, इयत्ता 12वी साठी स्वरचित कथालेखन स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी नूतनीकरण करण्यात आलेल्या क्रीडांगण क्रमांक 2चा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. क्रीडांगणाचे उद्घाटन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव सर यांच्या हस्ते संपन्न झाले. संस्थेच्या सातारा विभागातील कन्याशाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये उत्सव विभागामार्फत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये हस्ताक्षर, निबंध स्पर्धा व कथाकथन स्पर्धा यांचा समावेश होता. संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेत हर घर तिरंगा हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. पाहूयात त्याची ही खास बातमी. कन्याशाळा वाई येथे हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट 2024 या 3 दिवशी ध्वजारोहण संपन्न झाले. संस्थेच्या KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याचं हे खास वृत्त. संस्थेच्या KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने 78व्या स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडर उदय तळवेलकर व अध्यक्ष CA अभय कुलकर्णी उपस्थित होते. दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी ग्रंथालय शास्त्राचे जनक श्री डॉक्टर SR रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. संस्थेच्या कमिन्स इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पाहूयात त्याविषयीचं हे खास वृत्त. 15 जून 2024 रोजी कॅलिफोर्निया येथील एलिझाबेथ लेक सेंट्रल पार्क येथे 3रा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास 1999 ते 2021 बॅचमधील 20 माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉक्टर मृदुल दीक्षित यांनी माजी विद्यार्थिनींना कमिन्स महाविद्यालयातील घडामोडींची, उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थिनींनी त्यांच्या जुन्या आठवणींना या मेळाव्यादरम्यान उजाळा दिला.
संस्थेच्या प्राध्यापक म ना अदवंत प्रशालेत विविध उपक्रम पार पडले. पाहुयात त्याविषयीची ही खास बातमी. इयत्ता 1ली ते 4थी बालसभा अंतर्गत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या महिलाश्रम ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका वैशालीताई पोतदार उपस्थित होत्या. आषाढी अमावस्या निमित्ताने दीपपूजन कार्यक्रम घेण्यात आला. पारंपरिक दिवे, कंदील, चिमणी, लामण दिवा, पितळी, वेगवेगळ्या प्रकारचे पितळी दिवे यांची पूजा करण्यात आली. शिक्षण विवेक आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धेत शाळेतील कुमारी अदिती वाघारे इयत्ता 3री हिचा वैयक्तिक वाचन प्रकारात प्रथम क्रमांक आला. तसेच महेश विद्यालयातर्फे आयोजित क्रांतिदिनानिमित्त देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेमध्ये शाळेचा 3य क्रमांक आला. शाळेत आजी आजोबा पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई कुलकर्णी या उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगरच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्राजक्ता वैद्य या उपस्थित होत्या. शाळेच्या आवारात पुस्तकांची दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींचे व दहीहंडीचे पूजन केले. श्रीकृष्ण बनून आलेल्या विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडली. संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात विविध उपक्रम पार पडले. पाहुयात ह्या खास उपक्रमांची ही खास बातमी. महिलाश्रम वसतिगृहात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. वसतिगृहात एकादशी निमित्ताने सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वसतिगृहातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींसाठी श्री राजीव नगरकर यांचे ध्येय निश्चिती व अभ्यास कसा करावा या विषयावर उपयुक्त असे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी 7 ते 8 या वेळात दीप अमावस्यानिमित्त वसतिगृहात दीपपूजन कार्यक्रम झाला. दिवे लावून सुंदर रोषणाई करण्यात आली होती. दिनांक 22 ऑगस्ट रोजी CSS संस्थेमार्फत संस्थेच्या बालगृहातील मुलींसाठी गणपती मेकिंग कार्यशाळा झाली. यामध्ये श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी यांनी मुलींना मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. मुलींनी खूप सुंदर गणपती मूर्ती तयार केल्या. दिनांक 23 ऑगस्ट रोजी श्रावणी शुक्रवार निमित्त वसतिगृहात हळदी कुंकू कार्यक्रम झाला. सुरुवातीस प्रमुखांच्या हस्ते सरस्वती देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. मुलींनी महिषासूर मर्दिनी स्तोत्र म्हटले. त्यानंतर बालगृहातील कुमारी सृष्टी नजन हिने श्रावणी शुक्रवारची कहाणी मुलींना सांगितली. 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण सर्व मुलींनी उत्साहात साजरा केला. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मुलींनी हातावर मेहंदी काढली. तसेच दुसऱ्या दिवशी सायंकाळी झिम्मा फुगडी वगैरे खेळ खेळले. 19 ऑगस्ट रोजी वेणुबाई बालगृह आणि महिलाश्रम वसतिगृहामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. भारत विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महिलाश्रम वसतिगृहातील कमुवा व शिका या योजनेतील एकूण 35 मुलींसोबत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मुलींनी औक्षण करून कार्यकर्त्यांना राखी बांधली व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या MNVTI महाविद्यालयात विविध उपक्रम पार पडले. पाहुयात त्याविषयीचं हे खास वृत्त. विभागातील ॲडव्हान्स इंटेरियर डिझाईन AID कोर्सच्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाचे अतिथी म्हणून IIIDचे अध्यक्ष श्री अजय पंचमती या उपस्थित होते. तर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रवी देव सर यांची विशेष उपस्थिती लाभली. याही वर्षी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सुप्रसिद्ध शिल्पकार श्री अभिजित धोंडफळे यांनी स्वतः तयार केलेल्या नैसर्गिक मातीच्या मदतीने ह्या गणेश मूर्ती साकारण्यात आल्या. अतिशय सोप्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेश कसा साकारावा याचे प्रात्यक्षिक स्वतः धोंडफळे सरांनी दिले. संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेत विविध उपक्रम पार पडले. पाहुयात या उपक्रमांविषयीची ही खास बातमी. दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी नवीन मराठी शाळा वाई व माऊली ब्लड सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित झाले. 2 ऑगस्ट रोजी शाळेत शिक्षण विवेक आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता 1ली, 2री आणि 3री, 4थी अशा 2 गटात स्पर्धा झाली. संस्थेतर्फे देण्यात आलेल्या शालेय किटच्या वाटपाचा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला. कार्यक्रमासाठी संस्थेच्या जन्मसेविका माननीय सौ विद्याराव मॅडम, वाई प्रकल्पातील शाळा समिती सदस्य श्री अविनाश जोशी, सौ मुग्धा वैद्य, सौ रश्मी शेवडे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. 17 ऑगस्ट 2024 रोजी शाळेत रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या. राख्या तयार करणे हा आनंददायी शिक्षणातील एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
9 ऑगस्ट 2024 रोजी शिक्षण विवेकच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे प्रकाशन शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ राजश्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते। दिनांक 1 ऑगस्ट रोजी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी झाली। सुरुवातीस लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रशालेतील विद्यार्थी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषा करून आले होते। तसेच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी भाषणे सादर केली। 14 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या वतीने वाई तालुक्यातील शेलारवाडी डोंगर परिसरात 51 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षारोपणाची सुरुवात वाई प्रकल्पाचे शाळा समिती अध्यक्ष श्री प्रभाकर सोनपाटकी सर यांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेच्या एरंडवना येथील शिशुविहार शाळेत विविध उपक्रम पार पडले। पाहूयात त्याविषयीची ही खास बातमी। प्रशालेत रोटरी क्लबच्या वतीने इंटरॅक्ट क्लबची स्थापना व त्यानिमित्त राखी प्रदर्शन व राखी विक्री उद्घाटन हा कार्यक्रम घेण्यात आला। सर्वप्रथम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व स्वागत गीताने कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रशालेमध्ये विविध उपक्रमांनी क्रांती दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष श्री श्यामराव कराळे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका शीतलताई इंगुळकर उपस्थित होत्या। प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले। प्रशालेत 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा झाला। यावेळी आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते, तसेच पालकही या मंगल प्रसंगी उपस्थित होते। संस्थेच्या विद्यापीठ शाखेतील शिशुविहार प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम पार पडले। पाहूयात या कार्यक्रमांविषयीचा हा सविस्तर वृत्तांत। प्रशालेत 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा झाला। यावेळी आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते, तसेच पालकही या मंगल प्रसंगी उपस्थित होते। 26 ऑगस्ट रोजी शाळेत पुस्तक हंडी साजरी करण्यात आली। मुख्याध्यापिका विजयाताई यांनी श्रीकृष्णाचे हंडीचे पूजन करून पुस्तक वाचण्याचे महत्त्व मुलांना सांगितले। डॉक्टर SR रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून महावाचन उपक्रम घेण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध पुस्तकांचेही प्रदर्शन भरवण्यात आले। यानिमित्त विद्यार्थ्यांनी मैदानावर पुस्तकाच्या आकाराची बैठक व्यवस्था केली। संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार शाळेत विविध कार्यक्रम पार पडले। पाहूयात त्याविषयीचा हा खास वृत्तांत। दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी शाळेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नारदीय कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद होता। 8 ऑगस्ट 2024 रोजी प्रशालेत क्रांती दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री रवींद्र देव सर यांना आमंत्रित करण्यात आले। स्वातंत्र्य काळातील कलाकारांचे व चित्रकारांचे योगदान या विषयावर देव सरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला। संस्थेच्या नरे येथील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात विविध कार्यक्रम पार पडले। पाहूयात या कार्यक्रमांविषयीचा हा खास वृत्तांत। दिनांक 29 जुलै रोजी महाविद्यालयाच्या वसतिगृहात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले। हॉस्टेल प्रमुखांनी मुलींना संस्थेविषयी संपूर्ण माहिती दिली। हॉस्टेलच्या नियमांचीही माहिती दिली। महाविद्यालयाच्या वसतिगृहात हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या तिन्ही दिवशी ध्वजारोहण संपन्न झाले। संस्थेच्या वडगाव शेरी येथील विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले। पाहूयात त्याविषयीचा हा वृत्तांत। शाळेमध्ये 3 ऑगस्ट 2024 रोजी NP जोशी सभागृहात दीप अमावस्यानिमित्त दीपपूजनाचे आयोजन करण्यात आले होते। दीपपूजन साजरा करण्यासाठी सभागृहामध्ये शाळेतील समई आणि दिवे यांचे पूजन मुख्याध्यापिका सौ रेश्मा कारळे व शाळेतील सर्व शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले। इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते। पपेट शो सादर करण्यासाठी शिक्षण विवेकच्या वैष्णवी भांडगे आणि मानसी चोरे यांनी मार्गदर्शन केले। प्रशालेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमास शिवव्याख्यात्या म्हणून सौ अर्चनाताई भोर करंडे यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले। पाहूयात या कार्यक्रमांविषयीचा हा खास वृत्तांत। प्रशालेत 17 ऑगस्ट 2024 रोजी पद्मश्री डॉक्टर SR रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून महावाचन उपक्रम घेण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध पुस्तकांचेही प्रदर्शन भरवण्यात आले। यानिमित्त विद्यार्थ्यांनी मैदानावर पुस्तकाच्या आकाराची बैठक व्यवस्था केली। 26 ऑगस्ट रोजी शाळेत पुस्तक हंडी साजरी करण्यात आली। या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विष्णू मोरे यांनी मार्गदर्शन केले। तसेच या प्रसंगी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। तर हे होतं या महिन्याचं वार्तापत्र। आता भेटूयात पुढच्या वार्तापत्रात। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बातम्यांना लाईक करा। धन्यवाद।